अनिल देशमुख ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर लगाए आरोप के बाद राज्य की सियासत गरमाई हुई है। विपक्षी देशमुख के दावे का समर्थन करते हुए भाजपा पर हमलावर हैं। वहीं अब चाचा को भतीजे आशीष देशमुख ने जवाब दिया है। देशमुख ने कहा कि अनिल देशमुख के बेटे काटोल विधानसभा क्षेत्र में चुनाव लड़ने वाले हैं, जिसके कारण उन्हें यहां निर्वाचन क्षेत्र खोजने का समय आ गया है। इसलिए वह बिना किसी तथ्य के देवेंद्र फडणवीस के खिलाफ मीडिया में लोकप्रियता हासिल करने की बेताब कोशिश कर रहे हैं। सबसे महत्वपूर्ण, इस दौरान देशमुख पेन ड्राइव का लॉकेट पहन कर बैठे थे। तेव्हाच आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राने बातमी ऐकली की अनिल देशमुखांचे सुपुत्र हे अनिल देशमुखांच्या ऐवजी काटोल विधानसभा क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षी निवडणूक लढवणार आणि संपूर्ण प्रकाश झोत या बातमीकडे जात असल्यामुळे अनिल देशमुखांनी त्यानिमित्ताने काही आरोप हे केलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत आणि मी तर असं म्हणेल की आता नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुखांवर आलेली आहे। म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत आणि म्हणून या आरोपांमध्ये काहीही तथ्य त्या निमित्ताने नक्कीच नाही आहे। मागील 1.5 वर्षापासून ते शांत बसले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर स्वतःकडे मतदारसंघ उरलेला नसल्यामुळे ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करून काही थोडी मीडियाची स्पेस घेण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न अनिल देशमुखांनी त्या निमित्ताने केला आहे आणि त्या आरोपांमध्ये काहीही नक्कीच तथ्य नाही आहे। बघा, पेन ड्राइव्ह बद्दल बोलायचं म्हटलं तर अनिल देशमुखांची ओळख महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलरचे शर्ट घालणं, वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते घालणं, रंगीबेरंगी जॅकेट घालणं म्हणून फॅशनेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून, एक ट्रेंड म्हणून फक्त पेन ड्राइव्ह दाखवत आहेत। त्या पेन ड्राइव्हच्या मागे, त्याच्या आतमध्ये नक्कीच काही नाही आहे। अनिल देशमुखांमध्ये किंवा त्यांच्या पेन ड्राइव्ह मध्ये सबस्टन्स नक्कीच नाही आहे। करप्ट असा पेन ड्राइव्ह त्यांचा नक्कीच आहे। त्या निमित्ताने माझं अनिल देशमुखांना आव्हान आहे की तुमचा पेन ड्राइव्ह जर करप्ट नाही आहे, तुमच्या पेन ड्राइव्ह मध्ये जर सबस्टन्स आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय आहे फक्त पेन ड्राइव्ह न दाखवता त्याच्यामध्ये काय आहे ते या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं। अन्यथा तुम्ही एक फॅशनेबल नेते म्हणून परत एकदा पेन ड्राइव्ह दाखवून स्वतःचा फॅशनाचा ट्रेंड किती चांगला आहे हेच दाखवण्याचे तुम्ही प्रयत्न करताय। या सर्व संदर्भामध्ये जर चौकशी झालेली असावी, आपल्याला माहिती आहे की त्यानिमित्ताने अडचणीमध्ये अनिल देशमुख होते, 13 महिने ते जेलमध्ये होते आणि म्हणून एक कुटुंबाचा व्यक्ती म्हणून नक्कीच चिंता त्यांची आम्हाला आहे। पण काका, काच के घर में रहने वाले दूसरों के घर पे पत्थर नहीं मारा करते। तुम्ही ह्या संदर्भामध्ये तेव्हा ईडीला, तेव्हा सीबीआयला, तेव्हा तो जो आयोग राज्य सरकारने बसवला होता तुम्ही त्याच्यासमोर गेले, त्यांच्या समोर ह्या गोष्टी का नाही आणल्या? जाणीवपूर्वक तुम्ही जर त्या थांबवलेल्या आहेत तेव्हापासून बोलण्याचं आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे मतदारसंघ नाही राहिला, तुमचा मुलगा त्यानिमित्ताने काटोलमधून लढण्यामध्ये सर्व दृष्टीने तयार आहे, त्याच्या वरिष्ठ तुमच्या नेत्यांकडून त्याला होकार मिळालेला आहे आणि म्हणून तुम्ही फडणवीसांवर जर आरोप करत असाल तर ही महाराष्ट्राची जनता, विशेष करून विदर्भाची जनता तुम्हाला माफ करणार नाही। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं।
तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।